कांदा हे तसं सर्वाधिक वापरलं जाणारं भाजी पीक. स्वयंपाकघर मग ते घरगुती असो किंवा हॉटेलचं, कांद्याचा वापर हा स्वयंपाकघरात होतोच. कांदा कापताना नेहमी कांदा कापणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं. मात्र हाच कांदा बाजारभावामुळे बाजारभाव कमी झाले तर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतो व बाजारभाव वाढले तर खाणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतो. कांद्याचे बाजारभाव वर्षभर जरी पडलेले असले तरी दरवर्षी साधारणपणे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरच्या दरम्यान कांद्याचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळतात. साधारणतः कांद्याची लागवड मी 1 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान करतो आणि याची काढणी साधारणतः 1 एप्रिल पासून तर 15 एप्रिल पर्यंत करतो. ज्या वेळेला माल निघतो त्यावेळेला बाजारामध्ये म्हणावं त्या पद्धतीचा काही बाजारभाव नसल्या कारणामुळे तो माल बराकीमध्ये साठवावा लागतो. साठवलेल्या मालाची प्रतीक्षा बाजाराच्या अपेक्षेने प्रतीक्षा पाहावा लागते आणि ही प्रतीक्षा सप्टेंबर ऑक्टोबरच्या हिशोबाने बऱ्या बाजाराला सुरुवात होते. मग आम्ही तो माल बाजारात विक्रीच्या हिशोबाने नेण्याचं काम करतो. काम करत असताना या मालामध्ये साधारणतः 25% पासून तर 40-45% पर्यंत ही घटच होत राहते. जसजसे दिवस वाढत चालतील त्या पद्धतीने ही घट वाढतच चालते. आता आज जरी बाजार जरी वाढलेले असेल, 500-600 रुपये बाजार जरी झालेले असेल तर साधारणतः 40 ते 45% ही घट हे या अशा पद्धतीचे कोंब आलेत, सड झालेली आहे काय, आणि याची ही सगळी प्रतवारी करून हा माल बाजूला काढून जो योग्य माल आहे हाच बाजारात न्यावा लागतो. आणि आज जी काय बाजार भेटती या बाजारामध्ये काय म्हणावा तितका शेतकऱ्याला काय फायदा झालाय असं मुळीच नाही. कांद्याच्या बाजारभावावरती अनेक गोष्टी परिणाम करत असतात. त्यात प्रामुख्याने निसर्ग, हवामान, कांद्याचे उत्पादन, त्याच्यानंतर कांद्याची साठवणूक, कांद्याची आवक जावक, मागणी, पुरवठा, शासकीय धोरणं व निर्यात शुल्क या बाबींमुळे कांद्याचा बाजारभाव हा नेहमी चंचल असलेला पाहायला मिळतो. साधारणपणे वर्षभर कमी जास्त होत असलेला कांद्याचा बाजारभाव हा दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यामध्ये मात्र नेहमी वाढलेला पाहायला मिळतो. याचं कारण म्हणजे या कालावधीमध्ये इतर राज्यातील कांदा संपलेला असतो व महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये कांद्याची मागणी वाढलेली असते. त्याचबरोबर कोणत्याही भागातून शेतात पिकलेला कांदा यावेळेस काढणी सुरू नसल्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कालावधीत कांद्याचे बाजारभाव वाढतात व त्याचा फायदा कांदा साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना होत असतो. मात्र साठवणुकीच्या कालामध्ये बऱ्याच वेळा कांदा खराब होतो व जो कांदा टिकतो त्या कांद्याचेही वजन कमी झालेले असते. त्यामुळे शेतकऱ्याला जरी सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपल्या बराकीत साठवलेल्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला तरी त्याचा विशेष असा फायदा होत नाही. फक्त आपल्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला एवढंच काय ते मानसिक समाधान शेतकऱ्याच्या पदरी पडत असतं. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर.